अच्छा, पण तुला रोज आवडतं सायकल चालवायला? आणि माझं सायकलिंग केल्यामुळे मला खूप स्टॅमिना वाढतो. मग अगदी तू वर्गात सर्वात टॉल आहेस की काय? लाईक 1 किलोमीटर, कधी 2 किलोमीटर, कधी 3 असं. अच्छा, त्याप्रमाणे. हो, माझे फ्रेंड्स आणि आम्ही आता लाईक रोज संध्याकाळी चालवतो. सायकल की स्क्रीन? चालवत होते आणि लाईक घरी येतच होती तेव्हा लाईक चेन निघाली होती. काही तुझा एक ड्रीम काय आहे का? मोठ्या मोठे ट्रक्स हे सगळं नसलं पाहिजे, फक्त सायकलिंग साठी जागा असली पाहिजे. बरोबर. तुझी कशी काळजी घेतेस तू सायकलची? कारण तेही महत्वाचं आहे ना, कारण तिने तुला साथ दिली पाहिजे सगळीकडे लांब लांब जाता. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार मित्रांनो, मी निखिल बल्लाळ. आपल्या सर्वांचं आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे जी एक यूट्यूब सिरीज आयोजित केलेली आहे सायकलवारी, त्यामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. ही पॉडकास्ट सिरीज खूप हिट झालेली आहे आणि आम्हीही रेग्युलरली फॉलो करतो आणि आम्ही सगळे सायकल प्रेमी आहोत. मी स्वतःही देखील सायकल खूप चालवत असतो आणि आज मला खूप आनंद होतो की मी अशा एका व्यक्तीची मुलाखत घ्यायला इथे आलेलो आहे की जिचं मलाही खूप कौतुक आहे. आणि जसं आपण म्हणतो ना की मूर्ती लहान कीर्ती महान, तर हे अगदी तिला ॲप्ट बसतं. कारण तिने ज्या प्रकारची एक उंची गाठलेली आहे तिच्या अगदी 10-12 वर्षाच्या करिअरमध्ये, तर त्यामुळे खरोखर ठाणेकरांची उंची त्यामुळे वाढलेली आहे आणि तिचं आज आपण स्वागत करूया. आज आपल्यासोबत आहे ग्रहिता विचारे, जी वन ऑफ द यंगेस्ट माउंटेनियर आहे ऑफ महाराष्ट्र आणि तिने अनेक पीक स्वतः साकारलेले आहेत. तर आपण तिचं स्वतः स्वागत करणार आहोत. ग्रहिता, काय सांगशील? तू पण स्वतः या फाउंडेशनची एक भाग आहेस आणि तू सायकल चालवतेस रेग्युलरली? हो, मी रेग्युलरली अर्धा तास, जमेल तितका अर्धा तास नेमकं तरी मी सायकल चालवते रोज संध्याकाळी. अच्छा, पण तुला रोज आवडतं सायकल चालवायला? हो, लाईक असं मजा येते सायकल चालवायला, लाईक वेगळीच फिलिंग्स येते मला. अच्छा, कधीपासून तू सायकल चालवतेस साधारण? साधारण 5 वर्षाची होती तेव्हापासून मी सायकल चालवते. आणि किती सायकल आहे तुझ्याकडे? आता माझ्याकडे 2 आहेत आणि लास्ट इयर मी सायकल प्रेमी फाउंडेशनच्या त्याच्यात भाग घेतला होता आणि मला वेशभूषेसाठी एक सायकल मिळाली होती आणि ती सायकल आता मी चालवते. बरं, पण सायकल चालवताना कधी पाय दुखतात की नाही? नाही, दुखत? बरं वाटतं सायकल चालवायला, असं आनंद होतो. पण तुझी उंची वाढली त्यामुळे? हो, टॉल झालीस का तू वर्गात? खूप उंची वाढली. हो, मग अगदी तू वर्गात सर्वात टॉल आहेस की काय? हा. हो. बरं, आता तू हे जे एक एक पीक तू सर केलेले आहेस, अनेक तू पीक सर केलेले आहेस, तर त्याच्यात सायकलिंगचा मेन तुला कसा उपयोग झाला? मी तू सायकलिंग हा व्यायाम म्हणून करत असशील रेग्युलरली, तर त्याचा तिकडे कसा उपयोग होतो तुला? सायकलिंग म्हणजे लाईक नॉर्मली मी चढते त्याला मला स्टॅमिना लागतो आणि माझं सायकलिंग केल्यामुळे मला खूप स्टॅमिना वाढतो आणि सायकलिंग माझ्यासाठी म्हणजे असं लाईक की आवड आहे म्हणून तर करतेच, माझ्यासाठी ते एक्सरसाइज म्हणून आणि स्टॅमिना वाढवायला म्हणून ते लाईक मला आवडतं. अच्छा, किती लांबपर्यंत तू सायकल चालवली असेल आतापर्यंत? लाईक आतापर्यंत तर मी सॅटर्डे संडेजला गोडबंदर रोडमध्ये मी आणि माझी बहीण रोज लाईक 2 तास सॅटर्डे संडे चालवतो आणि माझे पप्पा स्कूटीवरनं पाठी येतात म्हणजे बघायला. लाईक 2 तास सायकल चालवता तुम्ही दोघी? अच्छा, नॉनस्टॉप? मध्ये ब्रेक बिक नाही अजिबात? नाही, पण मजा येते चालवायला. किती वाजता निघता तुम्ही सकाळी? सकाळी लाईक असं 9-10 पर्यंत आणि मग 12 पर्यंत वगैरे येता? मग किती किलोमीटर होतात सरासरी? कधी बाबांनी सांगितले? कारण ते तुमच्या मागे असतात ना? हा, लाईक 1 किलोमीटर, कधी 2 किलोमीटर, कधी 3 असं. अच्छा, त्याप्रमाणे. आणि मग तुझी मैत्रिणी असते रेग्युलरली? हा, रेग्युलरली मी जेव्हा अर्धा तास चालवते, मी जसं म्हंटल, तेव्हा माझी मैत्रीण आणि मी सोसायटीमध्ये ऑलमोस्ट अर्धा तास वगैरे सायकलिंग करतो आणि सॅटर्डे संडेला मी आणि माझी बहीण 2 तास करतो. अच्छा, अरे वा. मग तुला बघून अजून पण काही मुलं तुला जॉईन होतात सायकल चालवायला वगैरे? हो, माझे फ्रेंड्स आणि आम्ही आता लाईक रोज संध्याकाळी चालवतो. आधी तर फक्त लाईक कधीतरी चालवायची असं आवड म्हणून, आता ते लाईक सवयच झाली त्याची सायकलिंग करायची. आता खूप आनंद होतो चालवायला सायकल. सायकल तुझी एक फ्रेंड झाली आता एक प्रकारे. मग तिची कशी काळजी घेतेस तू सायकलची? कारण तेही महत्वाचं आहे ना, कारण तिने तुला साथ दिली पाहिजे सगळीकडे लांब लांब जाताना. संडे टू संडे साफ करायचं, हवा भरायची, लाईक टू चेक एव्हरीथिंग, सगळं टायर मध्ये हवा आहे का, बेल चालते का, आणि लाईक संडे टू संडे सायकल धुवायची. अरे वा. पण समजा
तू सायकलिंग करत नसतीस, तुला सायकलिंगची एवढी आवड नसती, हा. तर तुझा स्टॅमिना वाढला असता का? म्हणजे सायकलिंगचा किती उपयोग तुला झाला? किंवा कुठलं तरी तू जेव्हा एक्सपिडिशनवर होतीस तेव्हा तुला जाणवलं का की अरे थँक्यू, मी सायकलिंग चालवायची त्यामुळे मला हे करता आलं? हो, लाईक खूप वेळा. आता मी आधी तर मी जेव्हा छोटी होती तेव्हा मी फक्त नॉर्मल इंडियामध्येच करायची, नॉर्मल छोटे ट्रेक्स एका दिवसाचे किंवा 2 दिवसाचे. बट जेव्हापासून मी सायकल चालवायला लागली आहे ना, मला लाईक स्टॅमिना इतका वाढला की लाईक मी नंतर त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प केला, असे खूप मोठे मोठे ट्रेक्स केले आणि त्याला माझी सायकलिंगची खूप मदत झाली. त्याच्यामुळे स्टॅमिना वाढला माझा. वाव, ग्रेट. आणि आता अजून सायकलमध्ये तू काय काय बघत असशील ना, की अनेक लोक वेगवेगळ्या सायकल त्या चालवत असतील, तर तुला असं काही तुझ्या एक ड्रीम काय आहे का की मला इतकी राईड करायची आहे मोठी, इकडनं इकडे पोचायचंय, असं काही तू ऐकत असशील, काय करत असशील, काय विचार? तसं तर नाही, बट आता मला थोडी मोठी झाली की मी माझी सायकल घेऊन गावाला जायचंय. अरे वा, अच्छा. कुठे गाव तुझं? माझं गाव गुहागर मध्ये. अच्छा, मग इकडनं गुहागरला तू सायकलने जाणार की ट्रेनने जाणार आणि मग तिकडे स्टेशनवरनं परत नाही सायकल? नाही, लाईक ट्राय करेन की थोडं मोठं झाल्यावर सायकलने फुल चिपळूण मार्गे डायरेक्ट गुहागरला अरे वा, जायचं. तू गाडीने गेलीयस गुहागरला वगैरे? हो, 8 तास लागतात आणि अगर सायकलने गेलं तर 2 दिवस, 2 दिवस. वाव, पण मग तू तयारी आहे. पण मग झोप बीप खाणं पिणं मध्ये? लाईक मध्ये रात्रीचा फक्त स्टॉप घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी परत उठून. अच्छा, पण मग तुला टीव्ही वगैरे बघता येणार नाही, स्क्रीन नाही बघायला मिळणार, मग चालेल? हा, मग सायकल की स्क्रीन? सायकल. सायकल आवडते. हो, अरे वा, सायकल खूप आवडते. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण तू टॉल झालीयस, मला दिसतंय तू बऱ्यापैकी उंच होतीयस. आणि सायकल चालवताना तू अनेक गोष्टी बघत असशील ना, म्हणजे ना एक प्रकारे ना सायकल, मला असं वाटतं, म्हणजे मला पण खूप मजा यायची लहानपणी जेव्हा मी सायकल चालवायचो. मी माझ्या बाबांकडे गाडी होती ना, तर गाडी तर आपल्याला मिळू शकत नाही. मग मी समजा हीच माझी गाडी आहे आणि मी सांगतो मी याच्यात मी पेट्रोल भरणार आणि मी निघणार, तर त्या सायकलनी मी पण जायचो लांब लांब. आणि मी ना बऱ्याच गोष्टी बघायचो आजूबाजूला, खूप गोष्टी ऑब्झर्व करायचो. तर तू अशा काय ऑब्झर्व करतेस का काय गोष्टी सायकल चालवत असताना? तुला काही अशी छोटी छोटी दुकानं दिसतात किंवा वेगवेगळी माणसं भेटतात का तुला? लाईक वेगवेगळे माणसं, लाईक दुकानं, जसं तुम्ही बोललात, दुकानं, माणसं सगळं दिसतं. लाईक घोडबंदर रोड मध्ये मी बोलली जिथे मी राहते, त्या एरियात मी सगळीकडे फिरत असते सॅटर्डे संडेला. जिथे लाईक असं प्लेन रोड मिळेल तिथे पूर्ण 2-3 तास चालवते आरामात सायकल. झाडं, लाईक मोठे मोठे तिथे किल्ले, तसं सगळं तिथे फिरते. अच्छा, ओके. पण हे बघत असताना, फिरत असताना तू आल्यानंतर त्या मेमरीज कशा साठवतेस? कारण सायकल एक प्रकारे इट्स लाईक अ टायनी हॉलिडे. जेव्हा आपण जातो, फिरतो, इतक्या 4 गोष्टी आपण मजा येते, पाहतो, मजा हो. येते. मग ते अनुभव तू तुझ्या मैत्रिणींना किंवा रिलेटिव्हना वगैरे शेअर करतेस की नाही? आई बाबांशी शेअर करतेस की नाही? हो, करते. आई बाबा, रिलेटिव्ह शेअर करते मी. पण एखाद्या वेळेला कधी सायकल बंद पडली होती का? चेन निघाली, तुला सगळं ते करता येतं का दुरुस्त वगैरे? नाही, का? बट एकदा झालं होतं. लाईक सोसायटीमध्ये चालवत होती आणि लाईक घरी येतच होती तेव्हा लाईक चेन निघाली होती. अच्छा, पण मग ते तू शिकलीस? अजूनही तर नाही. पण ते शिकलं पाहिजे ना आपण. हो हो पण ते शिकलं तर मग तुला लांब लांब कुठे जाता येईल आणि तुला स्वतःही हो. दुरुस्त करता येऊ शकेल. हो. ओके नाही? तुला तुझ्या सायकल बद्दल काय आवडतं सर्वात? लाईक सायकल माझी माझ्या मला जसा कलर हवा होता तसा आहे आणि ती लाईक मला खूप आवडते आणि जास्त वेळ ती चालते, खराब नाही होत लवकर आणि त्याला एकदा रिपेअर केलं की ती चालते आरामात. तू जेव्हा ह्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन सोबत जेव्हा जातेस हा. कुठे, तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा असतो? तुला बरेच लोक भेटत असतील आणि इतक्या सायकली दिसत असतील ना, वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या, शेपच्या, कलरच्या, आणि त्यात तू त्यांच्यावर जातेस, तर तो एक एक्सपिरियन्स कसा असतो? किती मजा येते? खूप चांगला एक्सपिरियन्स असतो आम्ही सायकल प्रेमी सोबत, कारण की तिथे वेगवेगळे लोक, छोट्यापासून मोठे सगळे, लाईक आजी आजोबा सगळे असतात, छोटी मुलं, माझ्यापेक्षा पण मोठे, माझ्या वयासारखे सगळ्या प्रकारची लोक भेटतात, मजा येते आणि लाईक एका ग्रुप मध्ये सायकलिंग करायला खूप मजा येते. घरी तर तू मगाशी जसं म्हणाल की तू घोडबंदरवर सायकल चालवतेस, हो हो. प्लेन रोडवर चालवते, तर मग असे रोड्स तुला कुठे सापडतात का? त्यासाठी तुला पहिले सायकल घेऊन फिरावं लागतं रोड शोधायला? नाही, म्हणजे आता आमच्या जिथे राहतो तिथे पण खूप खड्डे, लाईक रस्त्यांचं काम चालू आहे, तर लाईक तिथून तसंच चालवते मी, चालवत जिथे जाते तिथे जिथे रस्ता मिळेल तिथे घुसत चालवायची सायकल
आणि लाईक मध्ये ट्रॅफिक असतो घोडबंदर कल्ला रोडला खूप. आता ट्रक मोठे मोठे ट्रक बसेस ते येतात, तर म्हणून लाईक मधून मधून लाईक घाले लागतं. पण मग सायकलिंग ट्रॅक असावा असं तुला वाटतं का? म्हणजे एखादा सेपरेट रोड जो फक्त सायकल साठी असेल. मला वाटतं एक मोठा रोड हा, आहे आहे. आपला जो काशीनाथ घाणेकरच्या जवळ आहे, तर तू तिकडे चालवायचीस का कधी सायकल त्या ट्रॅकवर? एकदा दोनदा चालवली आहे तिथे काशीनाथच्या इथे. तिथे एक मोठा रोड आहे सायकलिंग साठी, फक्त तिथे चालवली आहे. पण तुला असं वाटतं की अख्ख्या ठाण्यामध्ये एखादा फक्त रोड डेडिकेटेडली सायकल साठी असावा, हो म्हणजे तू सेफली सायकल चालवू शकशील? हो, लाईक सेफली चालवणार. म्हणजे तिथे मोठ्या मोठे ट्रक्स हे सगळं नसलं पाहिजे, फक्त सायकलिंग साठी जागा असली बरोबर, पाहिजे. कारण भीती वाटते आपल्याला, अगदी हो. वाहनं आजूबाजूला असतील आणि ट्रॅफिक काही मध्ये झालं चालवायला वगैरे असं, भीती हा. वाटते. आता एक लास्ट प्रश्न, की तू तुझ्या फ्रेंड्सना कसं सांगशील की का सायकलिंग करावं? म्हणजे त्याचा तुला उपयोग झालाच आहे, तर त्यांनी पण काय करावं, का करावं ते सगळं? त्यांनी सायकलिंग करावी, त्यांची हाईट वाढवावी. असं नाही की करायची म्हणून करायची, लाईक आवड निर्माण झाली पाहिजे ना त्याच्यात. आवडसाठी सायकल चालवावी. त्यांच्यानी त्यांचा पण स्टॅमिना सुद्धा वाढेल आणि त्यांची हाईट सुद्धा वाढेल. ते असं म्हणून मी त्यांना सांगेन. सो मित्रांनो, खूप मजा आली गृहीत्यावर गप्पा मारायला. मी गृहीत्याला खूप आधीपासून ओळखतो आणि तिचं खरंच जे काही कार्य आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि खरंच तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्यामुळे मला पण अजून हुरूप आलाय सायकल चालवायला. माझ्याकडे पण सायकल आहे, बरेच दिवसात मी ती चालवली नाही, पण आता मी आज घरी जाऊन ती पुसीन आणि मी ती काढीन आणि ती नक्की चालवीन हो. तुझ्यामुळे. यू हॅव इन्स्पायर्ड मी. आणि थँक्स टू प्रज्ञा आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला, की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, कारण मला सायकल प्रचंड आवडते. मी एक जाता फक्त किस्सा सांगतो की सायकलचं वेड किंवा सायकलचं प्रेम किती आहे. की मागच्या महिन्यात मी ऋषिकेशला होतो, गंगा आरती वगैरे केली, मी हॉटेलला गेलो आणि परत रात्री 9, 9:30, 10 वाजता मी परत गंगेपाशी गेलो आणि तिथे परत एक मुलगा मला भेटला आणि तो मला म्हणाला की तुम्ही सकाळी घेतलं होतं माझ्याकडनं, पण परत एकदा घेता का आणि तुमच्या अख्ख्या ग्रुपला सांगता का की माझ्याकडनं ते पूजेचं साहित्य घ्यायला. तर मी म्हटलं, अरे एवढं काय आहेस तुम्ही, उद्या परत तुला नवीन लोक भेटतील त्यांच्याकडनं घे, मी ऑलरेडी तुझ्याकडनं घेतलेलं आहे. तो म्हणाला की काका मला फक्त 500 रुपये कमी पडत आहेत, तर तुम्ही जर घेतलं तर मला ते मिळतील. म्हटलं त्याच्याने तू करणार काय? तर म्हटलं त्याच्याने मी सायकल घेणार आहे. तर सायकलचं प्रेम हे प्रचंड आहे. म्हणजे जसं पुस्तकं आपली मित्र असतात तसं सायकल ही आपलं फ्रेंड असतो आणि ही इज आवर फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग. कारण सायकल इतकी काय गोष्टी आपल्याला शिकवते आणि खरोखर मजा येते. मी जातो बरेचदा, फक्त आता तेवढं सातत्य नाही, पण ऑफकोर्स या फाउंडेशनच्या माध्यमातून ही जनजागृती होते आणि नक्कीच लोकांमध्ये ते सातत्य येईल. आणि मला वाटतं ना की हर घर तिरंगा सारखं हर घर सायकल, जर असं काही घडलं तर नक्कीच खूप चांगलं होईल. कारण प्रत्येकाने सायकल चालवावी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच चालवावी असं आमची इच्छा आहे. आणि ह्या युट्यूब सिरीजच्या माध्यमातून अनेक असे सायकल प्रेमी, सायकल वेडे आपल्या समोर येत आहेत आणि त्यानिमित्ताने आपण मोटिवेट होतोय. तर ह्या युट्यूब सिरीजचं, सायकल वारीचं मनापासून धन्यवाद, आभार. आणि ह्या चॅनलला असंच तुम्ही फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तरच तुम्हाला असे चांगले चांगले लोक पाहायला मिळतील आणि तुम्ही स्वतः इन्स्पायर होऊ शकाल. सो आपण फिट राहूया, हिट राहूया आणि सायकल नियमितपणे चालूया. धन्यवाद.